नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण येथे रेस्टॉरंटमध्ये किंवा आपण बाहेर जेवायला गेल्यावर मागवला जाणारा चायनीज त्या प्रकारामधला शेजवान फ्राईड राईस बघणार आहोत कसा बनवायचा ते. तर चला त्यासाठी काय साहित्य लागणार आहेत बघूया आपण. तर इथे मी 3 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपल्याला हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुताना आपल्याला हळूवारपणे हा तांदूळ धुवायचा आहे, जेणेकरून तांदूळ तुटला जाणार नाही. स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला इथे हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपला 2 पाण्याने स्वच्छ हा तांदूळ धुवून झालेला आहे. तर आपल्याला हा तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे. अर्धा तास भिजवल्यामुळे तो चांगला फुलला जातो आणि तांदूळही लांब लांब छान होतो. त्यामुळे आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजवायचा आहे. अर्ध्या तासानंतर आपण त्यातलं पाणी काढून घेऊया आणि एक बाजूला मी आता इथे पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. एक मोठा टोप घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आता आपण भिजवलेला तांदूळ टाकून देऊया. इथे आपण पूर्ण हा तांदूळ त्यामध्ये टाकणार आहोत. पाणी उकळल्याशिवाय आपल्याला तांदूळ टाकायचा नाहीये, नाहीतर तांदूळ चिघट होणार. त्यामुळे आपल्याला पाणी पूर्ण असं व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. तांदूळ आपल्याला इथे 10% कच्चा ठेवायचा आहे. अर्धा कच्चा तांदूळ राहायला पाहिजे. हे बघा, ह्या प्रकारे थोडासा तांदूळ आपल्याला इथे कच्चा ठेवायचा आहे, पूर्ण शिजवून नाही घ्यायचा आहे. तर हा आपला व्यवस्थित शिजला गेला आहे. इथे मी गॅस बंद करते आणि पाणी आपण पूर्ण यातलं काढून घेऊया. तर त्यासाठी मी इथे चाळणीमध्ये ओतून घेत आहे. सावकाशपणे आपल्याला हा शिजलेला भात आहे तो चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे. हा भात आपला जो थंड होतोय तोपर्यंत आपण पुढचं साहित्य बघूया. तर त्यासाठी इथे कोबीचा कांदा मी अर्धा घेतलेला आहे. 10 ते 12 बीन्स घेतलेले आहे. 2 कांदे घेतलेले आहे. 1 गाजर आणि कांदा पात घेतलेले आहे. आणि बाकीचं साहित्य बघूया. शेजवान चटणी घेतलेली आहे 4 चमचे. 1 मोठा चमचा अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर रेड चिली सॉस घेतलेला आहे. विनेगर घेतलेला आहे आणि सोया सॉस. तर चला आता इथे आपण कांदा, गाजर आणि बीन्स जे घेतलेले आहे त्याचे बारीक बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपल्याला कांदा जो आहे पातळ पातळ बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर गाजरही आपण बारीक चिरून घेणार आहोत. मध्ये 4 काप करून त्यानंतर मी याचे बारीक तुकडे केलेले आहे. या प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर हे बघा, या प्रकारे आपण बारीक करून गाजर घेतलेला आहे. त्यानंतर बीन्सही आपल्याला जे आहेत त्याचेही बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला कोबीही लांब लांब कापून घ्यायचा आहे. चायनीजमध्ये हा दिसायलाही खूप छान दिसतो. तर या प्रकारे आपल्याला बारीक आणि लांब लांब कापून घ्यायचा आहे. कांदा पातही आपण इथे बारीक कापून घेणार आहोत. तर हे बघा, ह्या प्रकारे आपल्या सर्व भाज्या बारीक कापून झालेल्या आहेत. तर पुढची कृती आपण करूया. इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि पूर्ण आपल्याला ही फास्ट गॅसवर तापवून घ्यायची आहे. 2 चमचे मी यामध्ये तेल टाकलेलं आहे. ह्या प्रकारे आपल्याला कढईला ते पूर्ण फिरवून घ्यायचं आहे. तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलेलं आहे. त्यामध्ये आता अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला जी आहे ती प्रथम टाकून घ्यायची आहे.
गॅस आपल्याला इथे कुठेही स्लो करायचा नाही आहे. त्यानंतर आपण कांदा परतून घेऊया. त्यामध्ये कांदा आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे. कांदा इथे आपल्याला थोडासा कच्चाच ठेवायचा आहे, गोल्डन ब्राऊन नाही करायचा. त्यानंतर आपण बाकीच्या भाज्याही यामध्ये टाकून घेणार आहोत. त्याही आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायच्या आहे. इथे मी गॅस कुठेही कमी केलेला नाही. आपल्याला सर्व भाज्या फुल फ्लेमवरच परतून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण यामध्ये कोबी टाकून घेणार आहोत. भाज्या इथे आपल्याला थोड्याशा कच्च्या ठेवायच्या आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ टाकते. मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे, कारण सॉस आपण जेव्हा सोया सॉस टाकणार आहोत त्यामध्येही मीठ असतं. आता इथे मी हाय फ्लेमवरच परतून घेत आहे. एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी या प्रकारे भाज्या परतून घेत आहे. मला सवय असल्यामुळे मी घरी करते, हे तुम्ही घरी करू नका. जर करायचंच असेल तर काळजीपूर्वक करा, चटका बसण्याची शक्यता आहे. तर ह्या प्रकारे मी सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहे. यानंतर आपण सॉसेस टाकून घेऊया. एक मोठा चमचा मी इथे रेड चिली सॉस टाकलेला आहे. विनेगर आपण घेणार आहोत 1 चमचा. शेजवान चटणी जी आपण घेतलेली होती ती आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि सर्वात शेवटी आपण सोया सॉस टाकणार आहोत, कारण आपल्याला भाज्यांचा कलर तसाच हवा आहे, त्यामुळे आपल्याला शेवटला टाकायचा आहे. व्यवस्थितपणे आपण पुन्हा परतून घेऊया. आणि इथे कुठेही मी फ्लेम कमी केलेली नाही आहे. पुन्हा एकदा मी स्मोकी फ्लेवर देण्यासाठी या प्रकारे कृती करत आहे. ही कृती करताना काळजीपूर्वक करा. तर ह्या प्रकारे आपल्या सर्व भाज्या परतून झालेल्या आहे. तर आता आपण यामध्ये उकडलेला आपला जो तांदूळ होता तो आपण टाकून घेणार आहोत. पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला हा भात जो आहे आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता काळी मिरी पावडर मी टाकून घेत आहे. कांदा पात होती ती आपल्याला टाकायची आहे. त्यामुळे सुंदर कलर असा दिसतो आपल्याला फ्राईड राईसला. तांदूळ आपला तुटला जाणार नाही या प्रकारे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आहे सर्व भाज्या. तर हे बघा किती सुंदर दिसत आहे. कलरफुल आपल्याला शेजवान फ्राईड राईस आपला दिसत आहे. आणि भरपूर भाज्या असल्यामुळे त्याची चवही छान लागते. तर ह्या प्रकारे सर्व मिक्स करून झालेला आहे. झाला आपला इथे शेजवान फ्राईड राईस तयार. तर हे बघा तांदूळही आपला किती लांब असा दिसत आहे, त्यामुळे आपल्याला मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आणि आता मी येथे एका भांड्यामध्ये सर्व करून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. यावर आपण मस्त कांदा पात टाकून सर्व करूया. आणि तुम्हाला पुढची कुठली रेसिपी बघण्यास आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.